22 मार्चला एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम देणार असाल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण मी सांगणार आहे स्मार्ट अटेम्प्ट स्ट्रॅटर्जी फॉर अ सेफ झोन फॉर सिलेक्शन. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पेपर अटेम्प्ट स्ट्रॅटर्जी फॉर एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर 2025-2026. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पेपर पॅटर्न काय असणार आहे, प्रिव्हियस इयर कट ऑफ काय आहेत, एमपीएससी डीआय 2026 चा कट ऑफ काय असू शकतो आणि बेस्ड ऑन दॅट कट ऑफ आपल्याला काय स्ट्रॅटर्जी वापरायची आहे, किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत फॉर सेफ झोन. तो चलो विदाउट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. तर स्टुडंट्स, सर्वात पहिले आपण बघूयात की पेपर पॅटर्न काय आहे एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर एक्झामचा. एमसीक्यू बेस्ड एक्झाम आहे ही तर माहिती आता आपल्याला. 100 एमसीक्यूज असणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत 200, म्हणजे 1 क्वेश्चनला आहेत 2 मार्क्स. क्लिअर? निगेटिव्ह मार्किंग किती आहे? 0.25 मार्क्स, म्हणजे एक रॉंग क्वेश्चनला तुमच्या करेक्ट क्वेश्चन मधले 0.25 मार्क्स कट होणार आहेत. टाइम किती आहे? ड्युरेशन काय आहे एक्झामचा? तर 1 आवर म्हणजे 60 सेकंड. याच्यात विचार करण्याची काय गोष्ट आहे की 36 सेकंड पर क्वेश्चन आहे. फक्त आणि फक्त 36 सेकंड पर क्वेश्चन मिळणार आहेत. आता हे आपण बघूयात की 2015 ला काय कट ऑफ होता आणि 2026 चा काय कट ऑफ असू शकतो. 2015 चा कट ऑफ बघितला तर ओपनचा कट ऑफ होता 65 to 76. आता ही रेंज का दिली आहे? त्याच्यामध्ये अजून स्पोर्ट्स कोटा आला, तुमचं फिमेल आले, त्यांचं रिझर्वेशन आलं. सो ओपन कॅटेगरीमध्ये, जनरल कॅटेगरीमध्ये तुमचं फिमेल स्पोर्ट्स कोटा म्हणून 65 to 76 होता. ओबीसी 60 to 62, एससीचा आलेला 56 to 60, एनटीचा होता 60 आणि एसटीचा होता 36 मार्क्स. मार्क्स मध्ये हा कट ऑफ होता. पण 2026 मध्ये कट ऑफ भरपूर वाढू शकतो. याचे एन नंबर ऑफ रिझन्स आहेत. फार्मसी कॉलेजेस तेवढेच वाढलेत, स्टुडंट पास आउट होत आहेत. 230K स्टुडंट इयरली पास आउट होत आहेत तुमचे फार्माचे, बी फार्मचे. त्याच्यामध्ये अजून तुमचे फार्मडीचे स्टुडंट ऍड केले, जे तुमचे स्पेशलायझेशन आहे फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आपण बघितलं, ते स्टुडंट्स ऍड केले. सो ओव्हरऑल तुमचे स्टुडंट्स पण वाढलेत आणि त्याहून जास्त वेगवेगळ्या अकॅडमीज वाढल्या ज्यांच्यामध्ये ते एमपीएससीचा अभ्यास करून घेतात. जसं युट्यूबवर आपण सुद्धा आपल्या चॅनलमधून वेगवेगळी इन्फॉर्मेशन मुलांना देत असतो, इझी टिप्स देत असतो, एमसीक्यू सॉल्व्ह करून घेतोय. सो अभ्यासही तितकाच मुलांचा झालाय. त्यामुळे आपली कट ऑफ रेंज खूप जास्त वाढू शकते. आता ही एकदम फिक्सच आहे का? सायली मॅडमने सांगितले म्हणून ही फिक्स आहे का? नाही. बट टेंटेटिव्ह कट ऑफ मार्क्स इज 120 to 140 मार्क्स फॉर ओपन कॅटेगरी. खूप जास्त वाढ आहे, कारण तेवढे स्टुडंट पण आहेत, तेवढा स्कोर पण होणार आहे आणि एवढा लॉंग पिरियड दिलेला आहे स्टडीसाठी. आपल्याला वाटलेलं 3 मंथ्स मिळतील, पण जवळजवळ आपल्याला 7.5 मंथ्स मिळालेले आहेत टू स्टडी. ओबीसीची येणार आहेत 110 to 120 मार्क्स, एससी 105 to 100, एनटी 100 to 105 अँड फॉर एसटी 55 to 58. सो सेफ झोन काय असणार आहे आपण बघणारच आहेत. पण आत्ताच जर बघितलं तर ओपन वाल्यांसाठी सेफ झोन आहे 60 to 70 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 त्यांचे करेक्ट आले पाहिजेत. निगेटिव्ह मार्किंग सोडून त्यांना एवढे मार्क्स मिळाले पाहिजेत. सो दे शुड बी कॉन्फिडेंट अबाउट 60 to 70 क्वेश्चन्स इन दी एक्झामिनेशन. कारण ही कट ऑफ रेंज आहे. टेंटेटिव्ह हीच कट ऑफ रेंज असणार, कारण ती वाढणार आहे. कारण तेवढे अटेम्प्ट करणारे लोक वाढलेत, तेवढे फार्मासिस्ट वाढलेत आणि तेवढं एज्युकेशन सिस्टम, तेवढा अभ्यासही मुलांचा झालेला आहे. क्लिअर? तर स्टुडंट्स, आता आपण बघूयात सेफ झोन स्ट्रॅटर्जी काय आहे आणि कसं अटेम्प्ट करायचं आहे. 1 आवर आहे आपल्याकडे, म्हणून आपल्याला मिळणार आहे 36 सेकंड पर क्वेश्चन. जर ओपन कॅटेगरी मधून आहात आणि 70 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले
त्याच्यामधून 60 जरी करेक्ट आले आणि 10 रॉंग आले तर युअर मार्क्स विल बी 115. इफ 75 अटेम्प्ट केले, 65 करेक्ट आले आणि 10 रॉंग आले तरी 125 मार्क्स आहेत. दिस कॅन बी सेफ झोन. 120 अबाव मार्क्स साठी हा सेफ झोन राहील. आणि त्याहूनही तुम्ही शुअर आहात म्हणून तुम्ही 80 अटेम्प्ट केले, 70 करेक्ट आले, 10 रॉंग आले तरी पण तुमचा स्कोर होणार आहे 135 मार्क्स. या सगळ्यामध्ये हे विसरायचं नाहीये की +2 मार्क्स असणार आहे तुमच्या करेक्ट आन्सरला. फर्स्ट 20 मिनिट्स मध्ये तुम्हाला इझी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. 3 to 4 सेकंड मध्ये मला क्वेश्चन रीड करायचा आहे. तुम्हाला समजतोय, कळतोय, उत्तर मी लगेच सर्कल करू शकते. तो क्वेश्चन मी फर्स्ट 20 मिनिट मध्ये अटेम्प्ट करून टाकते. नेक्स्ट 25 मिनिट्स मध्ये मला मॉडरेट क्वेश्चन थोडे अटेम्प्ट करायचे. मी एकदा वाचलाय पण मला समजलं नाही, मी परत वाचून सॉल्व्ह करू शकते. लास्ट 15 मिनिट मध्ये मला रिव्ह्यू करायचा आणि जे मी अटेम्प्ट केलेत ते करेक्ट केलेत का, आणि अजून जर एखादा ट्रिकी क्वेश्चन असेल आणि त्याचं मला आन्सर येत असेल तर तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. तर स्टुडंट हे सगळे रूल्स लक्षात घ्या. तर स्टुडंट हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर विथ युअर फ्रेंड्स जे 22 मार्च 2026 ला एक्झाम देणार आहेत. अगदी आता आपल्याकडे फक्त 5 दिवस राहिलेले आहेत. तर रोज 1 किंवा 2 मॉक टेस्ट द्या, अभ्यास करा, रिव्हिजन करा. इतके दिवस आपण अभ्यास केलाय तर आपण सिलेक्ट होऊच. डोंट वरी, आता स्ट्रेस नाही घ्यायचा, अभ्यास करायचा आहे. ऑल द बेस्ट, बाय बाय.